मायबाभाऊ दंडोत प्रणाम. आपण विचार प्रकरणातील सूत्राचे अर्थ पाहत आहोत. आपण कालपर्यंत 236 वचनाचे अर्थ पाहिले. आज पुढील वचनाचे अर्थ बघू. सर्वज्ञ म्हणतात, मंडळीका तुम्ही भाजीच्या शिया जाल, वानरे रस पिते आणि उडून जाते. मंडळीक असं सर्वज्ञ नाथोबासाला म्हणत असत. ते त्याला म्हणतात की तुम्ही भाजीमुळं धर्मावून जाताल, पण वानरेस म्हणजे भट्टोबास तसे नाही, ते रस पिते आणि उडून जाते असं. हां, येईल तो तेच येऊ जाईल की. मायबाभाऊ माईभट नावाचे एक भक्त होते स्वामीचे, ते सराळ्याचे होते आणि ते स्वामीचा मुक्काम एका ठिकाणी असताना ते आले तिथं आणि काम आटोपून गावी निघून गेले. मग भट्टोबास देवाला म्हणले, तुमचा माही आला होता, तुमच्या भेटीला आला नाही. सर्वज्ञ म्हणते, येईल तर तोच येऊ जाईल की, तोच खरं येईल, तो आज न उद्या तोच येणार आहे, त्याची येण्याची पात्रता आहे असं सर्वज्ञ म्हणले. बाई ब्राह्मण कैसा निका, जे ते अर्थ आयताचे असे, येत होता तो पुस्तची होता, तुम्ही देखती ती तरी तुम्हाला सुखच होते. ज्यावेळेस महादेशाची शेवटची भेट झाली स्वामीची आणि महादेशाची बेलापूरला, आणि त्या बेलापूरच्या भेटीत मग स्वामीनं भट्टोबासाला भटाकडे धाडलं होतं गावी सराळ्याला आणि बोलवायला त्याला, आणि पण ते गेले होते. मग आणि मग महादेशा विचारलं, स्वामीला म्हणतात की जीजी भट्टोबास कुठं दिसत नाही नागदेव. ते म्हणले ते एका ब्राह्मणाला बोलवायला गेलं. तर ते म्हणले ते ब्राह्मण किती भाग्याचं आहे बाई. ते म्हणले बाबा, ती म्हणले सर्वज्ञ म्हणले, बाई ब्राह्मण कैसा निका, किती चांगला आहे तो ब्राह्मण, जया ताया अर्थ ऐतचे असे. म्हणजे शास्त्राचं पुस्तकच होता, शास्त्र चर्चा करीतच होता, आणि तुम्ही देखतीची तरी तुम्हाला सुखच होते. तुम्ही जर असतात आणि तुम्ही जर पाहिलं असतं तर तुम्हाला सुख झालं असतं असं सर्वज्ञ माहीमठाबद्दल बोलली. वानरेस आजीची घडी धरुणी तुप्तीची होते, ते येथुणीची घडले. आतापर्यंत नागदेवाचार्याला काही ज्ञान नव्हतं, परंतु आता सन्निधानी राहिले ते, आता ते ज्ञानी झाले असं सर्वज्ञ म्हणतात. भांडारेकारा दर्शनासरशी ज्ञापतात ऐशी अशी प्रतीती अवधारली. भांडारेकार नावाचे भांडाऱ्याचे ब्राह्मण होते. सर्वज्ञ त्यांच्या घरी गेले आणि मागील फाकी पहा म्हणलं कीच ते त्यांना ज्ञात आप्त हेच माझे ज्ञात आहेत, आप्त आहेत अशी प्रतीती अवधारली. अशी त्याला निश्चित बुद्धी झाली त्याची, आणि ते स्वामीबरोबर निघाली आणि घर सोडून संसार सोडून स्वामीबरोबर 16 वर्ष राहिले. आणि नांदेडला त्यांनी देवाच्या मांडीवर त्याचा देह केला. म्हणून भांडारेकारासारखा उठो बस कवनीच नेणे. भांडारेकाराची 16 वर्षे राहिले, पण त्यांनी सर्वज्ञाला कधी पाठ दाखवली नाही. त्यामुळं सर्वज्ञ म्हणतात, भांडारेकारासारखा उठ बस कोणाला जमली नाही. बाई तुम्ही राजकुमार आहे की. ते म्हणले, बाई तुम्ही राजकुमार आहे, म्हणजे तो राजहंस असतो, तो मानस सरोवरापासून कोणचंही पाणी पित नाही, तसे तुम्ही परमेश्वराव्यतिरिक्त तुम्हाला कोणताही सुख नको आहे, म्हणून तुम्ही राजकुमारी आहेत. बाई तो तुमचा नित्यपती आहे, परमेश्वर हा तुमचा नित्यपती. त्या बायाला ब्राह्मण बायाला सांगताना सर्वज्ञ म्हणले, बाई तो परमेश्वर हा तुमचा नित्यपती. बाई तुम्ही माये की, मायेच्या ठयाने इथं सकाळी सामायिकी. बाई एक मायधू आल्या होत्या, तर त्या ती पोरगी देवाची खटपट करू लागली, तर ती बाई चिडू लागली तिच्यावर. तर देव म्हणले, बाई तुम्ही आई आहेत, आईनं मुलीच्या सांगू नये, मुलीच्या दोष सांगू नये. आम्हाला माहीत नाही तर असं आहे का. मग आईच्या ठिकाणी सगळे दोष सामावले गेले पाहिजे. पोरे हो, जैसे मासे तसे तुम्ही, येथून तुमची थोडी सांगितले तरी माठे डोळे जाते. एक दिवशी काही भक्तजनानं पाण्यात अन्न टाकलं आपली भिक्षाचं, आणि माशाला. तर देव म्हणले, तुम्ही मासे सारखे आहेत का. मासे हे जीव आहेत, तुम्ही जीव आहेत, पण तुम्ही मनुष्य देहधारी जीव आहेत. ते त्यांना म्हणजे नरकाचं देह भेटलेलं आहे. म्हणजे मनुष्य खालील देहाला नरक म्हणतात, तर ते नरक देह आहे, आणि तिथं
त्यांना जीव घातल्यात आणि तुम्हाला जीव घालण्यात फरक आहे. तुम्ही मनुष्य मानवता आहाताचा, परंतु परमेश्वर सन्निधानी आहात, हे मोठी गोष्ट आहे तुमची. आणि त्यामुळं तुमच्यापाशी जेव्हा तुमच्यापाशी भजन घडणं आणि त्या माशापाशी भजन घडणं याच्यात फरक आहे. तुमच्यापाशी भजन घडणं हे अतिशय महत्त्वाचं आहे असं स्वामी म्हणले. आणि तुम्ही किती थोर आहेत त्या माशापेक्षा, तर ही जर तुम्ही थोरी सांगितली ना आम्ही तुमची, तर तुमचे माथ्या डोळ्यात तुम्ही फुलून जाल. बाई येतं याचा अभिमान हे काही याप्रती बोलले. हे भटवासाचं आणि लखुबाईसाचं भांडण झालं. आणि मग देव म्हणले त्या का भटवासाला भांडले का? नाही, आम्हाला भांडल्या. त्याप्रती बोलले की आमच्याप्रती बोलले त्या, कारण आम्हाला त्याचा अभिमान आहे. बाई आधी येतं बुद्धी व्हावी, मग येतीच्या परिवारावर होईल. सरस्वती म्हणतात आधी आमच्यावर बुद्धी व्हायला पाहिजे लोकांची, आणि मग परिवारावर व्हायला पाहिजे. बाई इथं आली आहे, ते तिच्या इथली सर्वज्ञ होती. बाई त्या देवायसा आणि एकायसा होत्या, त्या सर्वज्ञाच्या भेटीला गेल्या. आणि मग त्या एकायसा म्हणले आपण थोडी श्रमनिवृत्ती करू आणि नंतर मग आपण सर्वज्ञाला भेटायला जाऊ. आणि मग ते म्हणली नाही, मी त्या सर्वज्ञाकडेच जाणार अगोदर. आणि मग त्या बाई सर्वज्ञाकडे आल्या, लखुबाईसा. आणि एकायसा मात्र सारंग पंडिताकडे गेल्या. आणि मग तिथं काही त्याची समृद्धी झाली नाही. पण इथं मात्र बाईसा कवी स्वामीनं तिची समनिवृत्ती करून घेतली. आणि मग त्या वापस आल्या, भेटल्या. मग ते म्हणले, स्वामी म्हणले बाई तिथं गेला तुम्ही, इथं आल्या, ते तिच्या इथलीही सर्वती नव्हती, तितकी बी सर्वती आम्ही करू शकलो नसतो का? तर इकडं याचं ना अगोदर, असं सर्वज्ञ म्हणले. बाई इथंही आली आहे आणि पाणी जळता जावे ते निवावे किती. आणि हे डोमेग्रामचं चरित्र आहे. डोमेग्रामला काही महिला आल्या, देव बाहेर निघू लागले. त्याच्या डोक्याला पडाळ लागला. आणि मग बाईसा चिडल्या. आणि मग सर्वज्ञ म्हणले बाई इथं आल्यावर मी जर प्राणी यानं जळता जावे तर निवावे ते कुठं निवावं त्यानं, असं म्हणले. सन्निधानी जे घडले ओखटे ते सन्निधानीच भोगता परी कैसे अन्यथा तो नाही. सन्निधानी म्हणजे जेव्हाच आपल्याला परमेश्वराचं सन्निधान भेटन त्यावेळेस आपण चांगलं वागायला पाहिजे. जर आपण तिथं काही वाईट केलं तर आपल्याला पुन्हा केव्हा तरी सन्निधान घडलं तर त्या सन्निधानीच ते आपल्याला फेडावं लागते. आणि त्याच्यात कमी जास्त होत नाही, जशाला तसं भोगावं लागते. सन्निधानी जे घडले उकटे ते सन्निधानीच भोगिता परी कसे अन्यथा तो नाही. म्हणून ते म्हणतात, सर्वज्ञ म्हणतात की वाराणसीला केलं तर इथं तर केलं तर वाराणसीला फेडता येते, पण वाराणसीला केल्यावर कुठं फेडतात? अन्यत्र की जे ते वाराणसी फेडी की जे ते काही फेडायला नाही का? तसं सन्निधानी केलेलं कुठं फेडतात तुम्ही, असं सर्वज्ञ म्हणतात. येथीचेनी सन्निधानी कर्मे नासाना तर के नासाल नाही का? जर सन्निधानं असून देखील तुमचे कर्म नसत नाही तर कुठं नाचते ना? येथीचेनी सन्निधानी मळ कर्मे निवर्तल्याने आणि जीव कृपेशी पात्र नाही. आणि मळ आणि कर्म ज्यावेळेस निघून जाते ना आपले, त्यावेळेसच आपण कृपेला पात्र होत. आपल्याला अप्रोक्ष ज्ञानात कर्म निघून जातात, सामान्य ज्ञानात मळ निघून जातात. मग विशेष ज्ञान देता येतं परमेश्वर आपल्याला. आणि मग आपल्याला कृपा होते. आणि कृपेच्या आणीनं परमेश्वर आपल्या अनाद्याचा छेद करतात आणि स्वस्वरूपी लीन करून घेतात. अग्नीचेनी संबंधी वाचल्यास्वाना बद्धिती का नाही मंडळी का? अग्नीच्या जवळ जर आपण बसलो तर आपल्याला वाचल्यास्मा होत नाही का मंडळी का? इथं आपण सापड तरी एकीची नाही तो विकोची नाही. 3 विरेण्या आता त्या 3 विरेण्यापैकी ही दुसरी विरेणी आहे, ती आपण सापड करते. आणि तिसरी विरेणी तर अशी आहे की तिला तर साखर जैशी धूळ जैशी साखर वाटते आणि चंदन जैसा चिखूर वाटतो. तर तिला तर काहीच विषयच नाही, तिला फक्त परमेश्वरच हवा असतो. जरठा धर्मी अधिकार नाही. जरट झालेला माणूस आहे त्या माणसाला धर्माचा अधिकार नाही. कारण तो इंद्रावणाचा दृष्टांत दिला आहे स्वामीनं. ते इंद्रावण असतं ते कवळेपणी तुटत आहे, पण एकदा निबर झालं की तुटत नाही. तसं जरट झालेला माणूस धर्माच्या लायकीचा राहत नाही. वेड्या पिशा धर्मी अधिकार नाही. वेडे असतात, पिशे असतात, त्याला धर्माचा अधिकार नाही. आणि व्यवहाराची बुद्धी धर्मी उपयोगाच आहे. व्यवहारात जर आपल्याला बुद्धी
ती धर्माला उपयोगात जाऊ शकते असं सर्वज्ञ स्वामी म्हणतात. कारण याचं मी विश्लेषण उद्या करीन. तर आज त्याचं फक्त सांगत होतो तुम्हाला, पण ह्या सूत्राचं विश्लेषण मी उद्या करीन. तोपर्यंत मला रजा द्या. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.